नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 5 पट फुलणाऱ्या अशा तांदळाच्या पापड्या करणार आहोत. त्यासाठी आपण एक मसालासुद्धा वापरणार आहोत. तर तो मसाला काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही ह्या पद्धतीच्या पापड्या नक्की करून बघा. तुम्हाला मी तेलामध्ये तळूनसुद्धा दाखवलेली आहे. अगदी 5 पट ही पापडी फुलते आणि चवीला तर अप्रतिम भन्नाट अशी लागते. ह्या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा. तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. तर आता हे आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत. तर आपण काय करायचं, रोजचं त्याच्यामध्ये पाणी काढायचं आणि दुसरं टाकायचं, जेणेकरून आंबटपणा त्याला येणार नाही. तर आता तिसऱ्या दिवशी काय करायचं, तांदूळ असे चाळणीवर उपसून ठेवायचे आणि पाव किलो इथे गहू घेतलेले आहेत. तर 1 ग्लासभर मी गहू घेतले, तर वजनी पाव किलो आहेत. तर आता काय करायचं, हे गहू स्वच्छ धुवायचे 2 पाण्याने आणि त्याला काय करायचं, एक 5 मिनिटं ते असेच पाण्यामध्ये ठेवायचे आणि पाण्यामध्ये 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला हे निथळत एका चाळणीवर ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे गहू आणि तांदूळ आहेत का, ते एकत्रच आपल्याला वाळवत घालायचे आहेत. तर हे अजिबात आपल्याला उन्हामध्ये हे गहू आणि तांदूळ वाळवायचे नाहीत. सावलीलाच आपल्याला फॅनखाली हे तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत. तर हे आपल्याला छान कडकडीत वाळून घ्यायचे, जेणेकरून त्याचं पीठ असं बारीकसर असं येईल. तर असं फॅनखाली छान असं पसरवून घ्यायचे गहू आणि तांदूळ. तर 1 किलोला पाव किलो असं मी प्रमाण ठेवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही प्रमाण ठेवू शकता. तर आता आपण काय करूयात, हे वाळवून झाल्यानंतर आपण हे गिरणीतून बारीक असं दळून आणूयात. तर तुम्ही घरीच मिक्सरला बारीक केलं तरी पण चालतं, पण गिरणीहून बारीक असं पीठ येतं आणि आपल्याला पीठ हे बारीकच दळून आणायचं आहे. आणि आता हे पीठ आपण चाळून घेऊयात. तर इथे मी सोजीची चाळणी वापरलेली आहे, जी आपण रवा चाळायला घेतो का, ती चाळणी आहे. तर आपण आता हे पीठ पूर्णपणे चाळून घेऊयात, जेणेकरून काही ते पिठाचे तांदळाचे कण वगैरे असतील तर ते निघून जातील. बघू शकता थोडंसं निघालेलं आहे. आता इथे आपल्याला हा मसाला वापरायचा आहे. तुम्ही तांदळाचे खिचे पापड तर करता, पण ह्या पद्धतीने केले तर तुम्ही नक्कीच अगदी चवीला भन्नाट असे लागतात. तर इथे मी 1.25 किलोला 1 पुडी अशी वापरलेली आहे. तर माझं तांदूळ भिजल्यामुळं आणि गहू भिजल्यामुळं थोडंसं वजन त्याचं वाढतं. अर्धा किलो माझं म्हणजे 1.5 किलोचं प्रमाण झालं. तर एवढ्यासाठी 1 पुडी असं प्रमाण व्यवस्थित आहे. रामबंधू पापड मसाला आहे का, तोच मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. तर तुम्ही असा हा पापड मसाला घालून कधीच पापड केले नसतील, नक्की बनवून बघा. अगदी चौपट पाचपट हे पापड फुलतात. तर आता इथे गॅसवर पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये 2.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे, कारण आपण पापड मसाल्याची पुडी घातलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ असतं. पण हे ओलं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं इथे आपल्याला मीठ वापरायचं आहे. तर आता 2 ग्लास मी इथे पीठ घेतलेलं आहे. 2.5 ग्लास पाणी आणि 2 ग्लास पीठ असं त्याचं प्रमाण ठेवायचं आहे आणि पाण्याला अगदी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. आणि आपण या पापड्यामध्ये तेलाचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे वर्ष 2 वर्ष ह्या पापड्या आरामात टिकतात आणि त्याला असा दमट वगैरे वास पण येत नाही. तर आता हे छान पीठ उकळलेलं आहे. जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. आता हे पीठ जे आपल्याला आहे का, छान असं हटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या पिठाच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत आणि हे पीठ जे आहे का, व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. या पिठाचा छान असा गोळा बनला पाहिजे, असं आपल्याला अगोदर लाटण्यानेच व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. कोरडं पीठ अजिबात कुठेही राहिलं नाही पाहिजे. असं या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण जे पीठ आहे का, आपल्याला 1-2 मिनटं हे पीठ फेटायला लागेल, पण व्यवस्थित असं हे पीठ फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पापड्या ज्या आहेत का, व्यवस्थित अशा छान अशा येतील. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने व्यवस्थित अगोदर आपल्याला हे पीठ फेटून घेऊयात आणि नंतर त्याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर हे पीठ शिजायला अगदी 2 ते 3 मिनिटंच लागतात. अगदी आपल्याला हे अर्धा तास वगैरे असं काही वाफवायची गरज नाही आहे. तर आता याला झाकण लावून अगदी आपल्याला कमी गॅसवर हे 1-2 ते 3 मिनिटंच हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी त्याची वाफ काढून घ्यायची आहे. जेणेकरून ते आपण पापड्या लाटताना त्या मोडणार नाहीत. 1-2-3 मिनिटं मी पीठ शिजवून घेतल्यानंतर आता एका भांड्यामध्ये हे पीठ अगोदर काढून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ आहे का, आपलं पातेलं जे आहे का, एकदम गरम असतं आणि ते पीठ बुडाला चिटकल्या जातं. मग नंतर त्या पिठाच्या पापड्या चांगल्या येत नाहीत. त्यामुळे अगोदर हे असं तुम्ही पीठ काढून घेऊ शकता किंवा एखादा ओला कपडा करून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पीठ काढून घेऊ शकता. पण असं पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि वरतून एक कपडा झाकून त्याला झाकण लावून ठेवलं, तर ते आपल्या पूर्ण पापड्या होईपर्यंत पीठ गरमच राहतं आणि आपल्या पापड्या पटापट लाटायला येतात.
त्यामुळे मी असंच करते हे पीठ. तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही एखादा ओला कपडा करून घेऊ शकता आणि तो पण त्याच्यामध्ये सुद्धा पीठ काढून त्याला एकदा चुरून घेऊ शकता. आता हे मी पातेल्यात पीठ काढून घेतलेलं आहे. आता हा ओला कपडा करून घेतलेला आहे. आता याला थोडंसं असं दाबून घेऊयात आणि नंतर वरून एक झाकण लावून ठेवूयात. आता हे आपण आपल्या पूर्ण पापड्या होईपर्यंत पीठ गरमच राहते. आता आपल्याला इथे तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. तर इथे वाटीमध्ये मी डिंक त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं. तर मी इथे एक थेंबही तेलाचा घेतलेला नाही. हे डिंकाचं जे पाणी आहे का तेच आपल्याला पापडायला लावून घ्यायचं आहे. अगोदर पिठाला लावून घ्यायचं आणि असं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ही पापडी लाटून घ्यायची आहे. तर मी पापडी लाटून सुद्धा तुम्हाला दाखवते. अगदी सोप्या पद्धतीने अगदी अगदी तुम्ही नवशिके जरी असाल तरी पण ह्या पापड्या तुम्ही व्यवस्थितच अशा करू शकता. तर पीठ छान असं मळल्यानंतर आपण याची पापडी लाटून घेऊयात. पीठ छान शिजलं आणि योग्य प्रमाणानुसार तुम्ही पाणी वापरलं, योग्य प्रमाणानुसार तुम्ही पीठ वापरलं, तर ही पापडी अजिबात मोडत नाही आणि चवीला मस्त भन्नाट अशी लागते. अगदी आपण पापड मसाल्याची पुडी टाकली त्यामुळे अगदी ते फुलतात पण आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागतात. तुम्ही हा मसाला वापरून एकदा ह्या पद्धतीच्या पापड्या नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि वर्षभर ह्या पापड्या छान अशा टिकतात पण. तर आता काय करूयात, ही पापडी जी आहे का छान अशी लाटून घेऊयात. आता काय करायचं तुम्हाला जर तुम्ही आता नवीन असाल तर तुम्हाला एकदम ही पापडी काढायला जमणार नाही. तर एक पापडी लाटून ठेवायची आणि दुसऱ्या ताटावर दुसरी लाटायची आणि नंतर पहिल्या ताटावरली आपण काढून घ्यायची. असं केल्याने काय होईल, पापडी थोडीशी आपली ताटावरच अडकल्यासारखी होती आणि ती लवकर निघते आणि मोडतसुद्धा नाही. आता मी तुम्हाला दुसरीसुद्धा एक पापडी लाटून दाखवते आणि तुम्हाला सोपी पद्धत दाखवते ताटावरून आपली जी पापडी आहे का ती काढण्याची. अगदी तुम्ही कधीच बनवल्या नसतील तरी पण तुम्ही ह्या पद्धतीने पापडी लाटून जर तुम्ही काढून घेतली का तर तुम्हाला अगदी अवघड जाणार नाही आणि मोडणार सुद्धा तुमची पापडी नाही. अलगद अशी ही पापडी निघून जाते. तुम्हाला नक्की ही तुम्ही ट्रिक वापरा. तर अगोदर काय करायचं छान असं पापडी लाटून घ्यायची आणि मी पापडी तुम्ही बघू शकता आतलं ताट दिसत आहे एवढी मी पातळसर अशी ही पापडी लाटून घेतलेली आहे. तुम्ही पुरी मेकरने सुद्धा ह्या पापड्या करू शकता पण थोड्याशा त्या जाडसर वाटतात त्यामुळे मी अशा ताटावरच लाटून घेते. तुम्हाला जर नसतील जमत तर तुम्ही पुरी मेकरने सुद्धा करू शकता. आता लाटण्याला अशी पापडी थोडंसं असं त्याचा काठ चिटकवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आणि बघू शकता अगदी अलगद ही पापडी निघलेली आहे. अजिबात मोडली वगैरे नाही आणि ताटाला पण चिकटलेली नाही. तुम्ही ह्या ट्रिकने नक्की ही पापडी काढून अशी लाटण्यावर घेऊन वाळून घेऊ शकता. आता सर्वच पापड्या ह्या पद्धतीने बनवून घेऊयात आणि ह्या अगोदर फॅनखाली मी अशाच वाळवल्या करेपर्यंत आणि नंतर उन्हाला वाळवत घातल्या होत्या. एक दिवस मी उन्हाला ह्या कडकडीत वाळवून घेतल्या जेणेकरून वर्षभर ह्या पापड्या छान अशा टिकतील आणि त्याला जाळं वगैरे लागणार नाही. तर बघू शकता वाळल्यानंतर आणि ह्या पापड्या खूप साऱ्या होतात. अगदी मी एवढ्या पिठामध्ये माझे 2 मोठाले डब्बे भरले ह्या पापड्यांनी. जरी तुम्हाला प्रमाण थोडं कमी वाटत असेल, तुम्ही ह्या पद्धतीने दुप्पट प्रमाण घेऊन सुद्धा ह्या पापड्या करून घेऊ शकता. तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या ह्या पापड्या तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या पापड्या झालेल्या आहेत. अगदी कुठेही मोडलेल्या नाहीत आणि ती पापडी तुम्ही तेलात टाकल्यानंतर बघा ती किती फुललेली आहे. आणि चवीला तर मस्त अप्रतिम अशी भन्नाट चवीची ही पापडी होते. जरी तुम्ही खिचे पापड करत असाल तर त्या खिचे पापडापेक्षा या पापडीची चव जी आहे का ती अप्रतिम अशी लागते आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे लाटण्याची पद्धत सांगितलेली आहे आणि काढण्याची पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही ह्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही ही पापडी करून घेऊ शकता. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्या तांदळाच्या पापड्या माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. 100% माझी गॅरंटी आहे. तुम्हाला ह्या पापड्या नक्कीच आवडतील. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.